भावना व्यक्त कराव्या। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अतुल म्हात्रे साहेब यांचं। नमस्कार। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, आज आपले प्रमुख पाहुणे मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, परेश ठाकूर साहेब, आयुक्त साहेब पण आता येऊन गेले इथे, गणेश देशमुखजी आणि इतर मान्यवर, तसेच इथे सर्व उपस्थित शेतकरी मित्र आणि इतर क्षेत्रातले जे कोणी मान्यवर आहेत त्या सगळ्यांना आजचं माझं काम म्हणजे ह्या मंचावरती ह्या प्रकल्पाविषयीची संरचना आणि एकंदरीत माहिती देणं अशा प्रकारचं आहे। पण हा प्रकल्प आता तुम्ही अनेक वक्त्यांना इथं ऐकला असेल आणि तुम्हाला प्रकल्पाची एकंदर माहिती काही प्रमाणात मिळालेली आहे की हा प्रकल्प फक्त एक सर्वसामान्य प्रकल्प जो आपण इतर ठिकाणी पाहतो की ज्याच्यामध्ये किती घरं बनणार आहेत, किती दुकानं बनणार आहेत किंवा किती माळे बांधले जाणार आहेत, या सगळ्यापेक्षाही तो फार वेगळा आहे। या प्रकल्पाची जी परिणिती आपल्याला इथे पाहायला मिळते, जी ऊर्जा ह्या मंचावरती किंवा इथे या मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती जी आपण अनुभवू शकता ती ह्याच्यामुळे आहे की हा प्रत्येक माणसाच्या मनातला, इथल्या प्रत्येक भूमिपुत्राच्या मनातला जो एक विचार आहे, जी आशा आहे, जी भावना आहे, जी प्रेरणा आहे, त्याला संपूर्णपणे पूर्ती देणारा, ती स्वप्नपूर्ती करणारा असा हा प्रकल्प आहे। आज तिसऱ्या मुंबईचा जेव्हा उगम होत असताना आपण पाहतो की आपल्या या परिसरामधनं म्हणजे पनवेल, पेण, उरण, खालापूर, कर्जत या तालुक्यांमध्ये ही तिसरी मुंबई होत आहे। आज इथे या तिसरी मुंबईचं होत असताना आपण MTHL आता चालू झालेला आहे, मल्टीमोडल कॉरिडोर इथे बनणार आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबईचं इथे येतं आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या, भूमिपुत्राच्या मनामध्ये ही भावना आहे की इथे विकास होत असताना या विकासामध्ये आमचं स्थान काय। ही जी काही भावना आहे, ह्या भावनेच्या अंती जो प्रत्येक शेतकऱ्याच्या, भूमिपुत्राच्या मनामध्ये एक विचार असतो की मला या विकासामध्ये स्थान मिळेल का। दरवेळेला आम्ही म्हणतो की हा विकास होत असताना विकासाच्या केंद्रस्थानी शेतकरी आला पाहिजे, किंबहुना तो शेतकरी स्वतः या विकासाचा विकासक बनला पाहिजे। ही जी काही भूमिका आहे तिला पूर्ण करणारा असा हा प्रकल्प आहे। सुरुवातीला जेव्हा केणी बंधू माझ्याकडे या प्रकल्पाची चर्चा करायला जेव्हा आले होते तेव्हा अनेक संभ्रम असतात, शेतकऱ्यांना FSI काय आहे, किती FSI आम्हाला मिळणार आहे, किती नक्की बांधकाम होईल, माझी जमीन जर 1 एकर असेल तर मला याच्यामध्ये नक्की किती बांधकाम करता येईल, मला फायदा मिळेल का, तो किती प्रमाणात मिळेल, हे सगळे प्रश्न असतात। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन ह्या प्रश्नांना आम्ही अनेक वेळेला अनेक सेशन घेऊन शेतकऱ्यांना ही भूमिका समजावून सांगितलेली आहे की आपण आपल्या शेतजमिनीचा विकास करत असताना आज महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा इथे ह्याच्या आजूबाजूच्या ज्या कुठल्याही इतर प्राधिकरणं आहेत, जसं की नैना आहे किंवा MSRDC आहे, इतर जी प्राधिकरणं आपल्या आजूबाजूला आलेली आहेत, MMRD आहे, या प्राधिकरणांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ह्या समजून सांगण्यासाठी आम्ही अनेक मीटिंग केनी सिटीसोबत केल्या होत्या। केनी सिटीचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत केल्या होत्या। या मीटिंगच्या अंती जेव्हा त्यांनी हा निर्धार केला की आम्हाला हा प्रकल्प उभा करायचा आहे, आमच्याकडनं त्यांना दरवेळेला ही कबुली होती की जे लागेल आमच्याकडनं ते आम्ही करू, पण हा प्रकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करू। आणि त्याप्रमाणे आज आपण पाहतोय की त्याच्यातला एक टप्पा आपण आज गाठलेला आहे, आपण एका टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। आज हा प्रकल्प होत असताना मी आपल्याला महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की ह्या प्रकल्पाच्या सुरुवातीला जेव्हा अनेक वेळेला ह्या प्रकल्पाचा सल्लागार म्हणून नेमण्यासाठी म्हणून जी काय आपण म्हणूया पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीमध्ये अनेकांनी अनेक सल्ले दिले असतील, पण केणी बंधूंनी खास करून जिद्दीने या प्रकल्पाचे वास्तू विशारद किंवा आर्किटेक्ट आपण ज्याला म्हणतो ते अतुल म्हात्रे, मी स्वतः असावं याचं त्यांची देखील जिद्द होती। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण त्यांना कल्पना होती की अशा प्रकारचा चॅलेंजिंग प्रोजेक्ट करायला आपल्याला सुयोग्य असं सल्लागार असणं याच्यामध्ये गरजेचं आहे आणि त्यांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत। हा प्रकल्प होत असताना ज्या अनेक अडचणी शेतकऱ्यांना सुरुवातीला
फेस कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपल्याला याच्यासाठी लागणारं भांडवल असेल, याच्यासाठी लागणारी जी तांत्रिक शक्ती असेल, ती सगळी जी पूर्ण करण्यासाठी मला वाटतं इथे महानगरपालिकेने देखील बऱ्याच प्रमाणात मदत केलेली आहे. विशेष करून आयुक्त साहेबांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने देखील तिथल्या डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग ज्योती कवाडे मॅडम आहेत, यांनी देखील अनेक प्रकारचे सुयोग्य सल्ले आपल्याला दिले या प्रकल्पासाठी. त्याच्यामुळे आपण पाहतो की हा प्रकल्प चांगल्या दिशेने पुढे जाऊ शकला. त्यांचे इतर सहकारी आहेत त्यांचं देखील मी आभार मानतो की ज्यांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे. आज हा प्रकल्प होत असताना आपण जेव्हा पाहतोय की इथे 12 एकरच्या ह्या टाउनशिपमध्ये सर्वसाधारणपणे 20 लाख फुटाचं बांधकाम होणार आहे, ज्याच्यात साधारणपणे 1.5 ते 2 लाख फुटाचं कमर्शियल आणि इतर रेसिडेन्शियल फॅसिलिटीज आहेत. त्याचबरोबरीने ॲम्युनिटीजच्या नावाखाली आपण कवर्ड ॲम्युनिटीज जवळजवळ इथे 40 ते 50,000 फुटाच्या कवर्ड ॲम्युनिटीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असा हा भव्य दिव्य प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या सगळ्यांसाठीच एक प्रेरणा बनणार आहे, कारण या प्रकल्पामधून नवी मुंबईमध्ये किंबहुना या येत्या 3ऱ्या मुंबईमध्ये हा पहिला प्रकल्प आहे नवी मुंबई रायगड भूमीमध्ये की जिथे आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी स्वतःहून एक प्रकल्प उभा केलेला आहे आणि ह्याच्यातून आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे. इथे उपस्थित किंवा आपल्या माहितीमधले कुठलेही शेतकरी असतील ज्यांना अशा प्रकारचा प्रकल्प स्वतः उभा करायचा असेल, त्या सर्वांनी ह्या प्रकल्पाकडे प्रेरणा म्हणून पाहायला पाहिजे. अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत आमच्याकडनं अपेक्षित असेल ती मदत आम्ही पूर्णपणे करू याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द आहेत ते इथे थांबवतो. मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. यानंतर काही मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत. त्यामध्ये दहिसरचे माननीय श्री शंकर शेठ पाटील, त्याचबरोबर उत्तर शिवचे माननीय श्री ज्ञान